एका छोट्याशा गावात आदित्य नावाचा एक तरुण राहत होता. त्याचं कुटुंब गावातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक होतं. मोठा बंगला, शेती, व्यवसाय, गाड्या आणि समाजात मानसन्मान. पैशाची कोणतीही कमतरता नव्हती. पण या श्रीमंतीत एक गोष्ट मात्र नव्हती, मनःशांती. आदित्यचे आईवडील सतत त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते. आपल्या प्रतिष्ठेला साजेशी, मोठ्या घरची आणि करोडपतीची मुलगीच आपल्या घरात सून म्हणून यायला हवी. पण आदित्यचं मत वेगळंच होतं. मला पैशांशी लग्न करायचं नाही. मला माणसाशी लग्न करायचं आहे. हे ऐकून त्याचे वडील रागाने म्हणाले, भावना खाऊ घालत नाहीत. पैसा लागतो. आदित्य काहीच बोलला नाही. त्याला माहीत होतं, आईवडिलांचं मन बदलणं सोपं नाही. काही दिवसांनी तो शहरातील एका अनाथाश्रमात देणगी देण्यासाठी गेला. तिथे त्याने एक दृश्य पाहिलं. एक तरुणी लहान मुलांना गोष्टी सांगत होती. मुलं तिच्या भोवती बसून हसत होती. स्वतःचे कपडे साधे, पायात जुनी चप्पल, पण चेहऱ्यावर इतकं समाधान की जणू तिच्याकडे संपूर्ण जगाची श्रीमंती आहे. ती होती सायली. अनाथाश्रमाच्या संचालकांनी सांगितलं, ही मुलगी स्वतः गरीब आहे, पण आठवड्यातून 4 दिवस इथे येऊन मुलांना शिकवते. कधी स्वतः उपाशी राहते, पण मुलांना जेवण देऊन जाते. हे ऐकताच आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला. तो विचार करू लागला, जिच्याकडे काहीच नाही, ती इतकं देऊ कशी शकते. त्या दिवसापासून तो वारंवार अनाथाश्रमात जाऊ लागला. सुरुवातीला फक्त मुलांना भेटण्यासाठी, पण हळूहळू त्याचं लक्ष सायलीकडे जास्त जाऊ लागलं. दोघांमध्ये ओळख झाली. सायली फार कमी बोलायची. ती नेहमी स्वतःबद्दल बोलणं टाळायची. एक दिवस आदित्यने विचारलं, तुझ्या घरी कोण आहे? सायली काही क्षण शांत राहिली. कोणी नाही. आईवडील? दोघेही नाही. भाऊ-बहीण? तिने हळूच मान हलवली. नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आदित्यला लगेच जाणवलं की तिच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं दुःख दडलं आहे. त्याने विषय बदलला. काही महिन्यात दोघांची मैत्री खूप घट्ट झाली. सायली नेहमी एकच गोष्ट म्हणायची, आदित्य, श्रीमंत लोक गरीब लोकांच्या आयुष्यात जास्त दिवस राहत नाहीत. आदित्य हसून म्हणायचा, मी बाकीच्यांसारखा नाही. सायली फक्त हसायची, पण तिच्या मनात एक भीती कायम होती. एक दिवस आदित्यने तिला थेट विचारलं, सायली, माझ्याशी लग्न करशील? सायलीच्या हातातील पुस्तक खाली पडलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं. तू मजाक करतोस? नाही. तुला माहिती आहे मी कोण आहे? हो. माझ्याकडे ना पैसा आहे, ना घर, ना कोणी नातेवाईक. मला काहीच फरक पडत नाही. सायली अचानक गंभीर झाली. तुला माझ्याबद्दल सगळं माहिती नाही? आदित्य म्हणाला, मग सांग. सायलीने नजर खाली केली. आत्ता नाही. का? कारण वेळ आलेली नाही. हे उत्तर ऐकून आदित्यला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने तिच्यावर विश्वास ठेवला. काही दिवसांनी त्याने घरी सायलीबद्दल सांगितलं. हे ऐकताच घरात वादळ आलं. त्याची आई संतापली. एका गरीब मुलीशी लग्न? लोक आपल्यावर हसतील. वडील म्हणाले, जर त्या मुलीशी लग्न केलंस तर या घराशी तुझा संबंध संपला. पण आदित्य आपल्या निर्णयावर ठाम होता. काही दिवसांनी दोघांनी साध्या मंदिरात लग्न केलं. ना मोठा मंडप, ना शेकडो पाहुणे. फक्त देव, काही अनाथ मुलं आणि 2 मनं. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिला वाटत होतं की आता तिच्या आयुष्यातील सर्व दुःख संपलं, पण तिला माहीत नव्हतं, खरी परीक्षा अजून सुरूही झाली नव्हती. लग्नानंतर आदित्य तिला आपल्या घरी घेऊन आला. घरात कोणीही तिचं स्वागत केलं नाही. आरतीचं ताटही नव्हतं. उलट आदित्यची आई थंड आवाजात म्हणाली, या घरात सून म्हणून नाही, पाहुणी म्हणून राहा. सायलीने काहीच उत्तर दिलं नाही. ती
ती फक्त शांतपणे घरात शिरली. त्या रात्री संपूर्ण घरात विचित्र शांतता होती. सगळे आपल्या खोलीत गेले आणि अखेर ती वेळ आली जिची प्रत्येक नववधू वाट पाहत असते, सुहागरात्रीची. सायली हळूहळू खोलीत आली. तिच्या हातात एक जुनी फाईल होती. ती इतकी घाबरलेली होती की तिचे हात थरथरत होते. आदित्यने हसून विचारलं, सायली, त्या फाईलमध्ये काय आहे? सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आज मी तुला माझं असं सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर कदाचित तू मला कायमचं सोडून जाशील. सायलीचे हात थरथरत होते. तिच्या हातातली जुनी फाईल पाहून आदित्यच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तो शांतपणे तिच्याजवळ बसला. सायली, घाबरू नकोस. जे काही आहे ते मला सांग. सायलीने एक खोल श्वास घेतला. आदित्य, आजपर्यंत मी कोणालाच हे सत्य सांगितलं नाही, कारण मला भीती होती. सत्य कळलं तर प्रत्येक जण मला सोडून जाईल. आदित्य तिचा हात हातात घेत म्हणाला, मी तुला वचन देतो, आधी सगळं ऐकेन. सायलीने फाईल उघडली. त्यातून काही हॉस्पिटलचे रिपोर्ट, पोलिसांची कागदपत्रं आणि एक लहान मुलाचा फोटो बाहेर आला. आदित्यने तो फोटो हातात घेतला. हा मुलगा कोण आहे? सायलीच्या डोळ्यात अश्रू दाटले. हा माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य आहे. आदित्यचं हृदय जोरात धडधडू लागलं. क्षणभर त्याच्या मनात हजारो विचार आले. सायलीचं आधी लग्न झालं होतं का? हा तिचा मुलगा आहे का? तिने माझ्यापासून काही लपवलं आहे का? सायलीने त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव ओळखले. ती लगेच म्हणाली, नाही आदित्य, तू जे विचार करतो आहेस तसं काहीच नाही. तिने डोळे पुसले आणि भूतकाळ सांगायला सुरुवात केली. 5 वर्षांपूर्वी सायली एका छोट्या कंपनीत नोकरी करत होती. रात्री कामावरून घरी परतताना अचानक तिच्यासमोर एक कार भरधाव वेगाने आली. काही क्षणात भीषण अपघात झाला. कार रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. आजूबाजूचे लोक फक्त बघत उभे होते. पण सायली धावत त्या कारजवळ गेली. आत एक दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं. मागच्या सीटवर एक छोटासा मुलगा रडत होता. सायलीने काच फोडून त्या मुलाला बाहेर काढलं. तेवढ्यात कारला आग लागली. काही मिनिटात सर्व संपलं. त्या अपघातात त्या मुलाचे आईवडील जागीच गेले. फक्त तो मुलगा वाचला. पोलिसांनी नातेवाईकांना बोलावलं. पण सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, आम्ही त्या मुलाची जबाबदारी घेऊ शकत नाही. सायलीला हे सहन झालं नाही. तिने त्या मुलाला अनाथाश्रमात दाखल केलं. पण तिथेच ती थांबली नाही. ती दर महिन्याला आपल्या पगारातून त्याच्या शिक्षणासाठी पैसे देऊ लागली. त्याला भेटायला जाऊ लागली. त्याचा वाढदिवस साजरा करू लागली. तो मुलगा तिला आई म्हणू लागला. पण सायलीने त्याला कधीच खोटं सांगितलं नाही. ती म्हणायची, मी तुझी जन्मदाती आई नाही, पण आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याच्या लक्षात आलं, फाईलमध्ये अजून काही रिपोर्ट होते. त्याने ते उघडले आणि पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा फिकट पडला. त्या रिपोर्टवर लिहिलं होतं, रुग्ण भविष्यात नैसर्गिकरित्या आई होऊ शकणार नाही. आदित्य काही क्षण निःशब्द बसून राहिला. सायली रडत म्हणाली, त्या अपघातात मला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या. माझा जीव वाचला. पण माझं मातृत्व कायमचं हरपलं. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करायला तयार नव्हते. मला वाटलं, तुझ्या आयुष्यात मी आनंदाऐवजी दुःखच आणेन. ती हुंदके देत रडू लागली. आज जर तुला मला सोडून जायचं असेल तर मी तुला अडवणार नाही. खोलीत पूर्ण शांतता पसरली. आदित्य काहीच बोलत नव्हता. त्याच्या मनात भावनांचं वादळ सुरू होतं. बाहेर उभ्या असलेल्या आदित्यच्या आईने दरवाजाजवळून त्यांचं बोलणं ऐकलं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं. ती मनातच म्हणाली,
आता माझा मुलगा स्वतःच तिला घराबाहेर काढेल. पण काही क्षणांनी आज जे घडलं त्याची कल्पनाही कोणालाच नव्हती. आदित्य हळूहळू उठला. सायली त्याच्याकडे भीतीने पाहत होती. तो तिच्याजवळ आला, तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आज तू माझ्यापासून सत्य लपवलं नाहीस. उलट माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. सायली काही बोलणार इतक्यात दाराबाहेर अचानक कोणाच्या तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला. आदित्य, लगेच बाहेर ये. दोघेही घाबरून बाहेर धावले. बंगल्याच्या गेटसमोर एक काळी आलिशान कार उभी होती. त्यातून सूटबूट घातलेले दोन अनोळखी माणसं खाली उतरले. त्यांच्यापैकी एकाने सायलीकडे बोट दाखवत मोठ्याने म्हटलं, आम्ही 5 वर्षांपासून हिचा शोध घेत होतो. हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिच्या हातातून फाईल खाली पडली. आदित्यला काहीच समजत नव्हतं. ते दोघे कोण होते? सायलीला ते कसे ओळखत होते? आणि 5 वर्षांपूर्वीचं असं कोणतं रहस्य अजूनही लपलेलं होतं? बंगल्याच्या गेटसमोर उभ्या असलेल्या काळ्या आलिशान कारकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या होत्या. त्या कारमधून उतरलेल्या 2 व्यक्तींनी सायलीकडे पाहत पुन्हा एकदा म्हटलं, हो, हीच ती मुलगी आहे. सायलीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आदित्यने तिचा हात घट्ट पकडला. सायली, हे लोक कोण आहेत? सायली काही बोलण्याआधीच त्यांच्यापैकी एक मध्यमवयीन गृहस्थ पुढे आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, माझं नाव विक्रम देशमुख आहे. आणि 5 वर्षांपूर्वी झालेल्या त्या कार अपघातात मृत्यू पावलेलं जोडपं माझा धाकटा भाऊ आणि वहिनी होते. हे ऐकताच सगळे स्तब्ध झाले. विक्रम पुढे म्हणाले, त्या अपघातानंतर आम्ही आमच्या पुतण्याचा खूप शोध घेतला. पण काही गैरसमज, चुकीची कागदपत्रं आणि दलालांच्या फसवणुकीमुळे आम्हाला तो सापडला नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी आम्हाला सत्य समजलं. त्या मुलाचा जीव एका अनोळखी मुलीने वाचवला होता. ते सायलीकडे पाहत म्हणाले, ती मुलगी म्हणजे तू. सायली शांतपणे मान खाली घालून उभी होती. विक्रम म्हणाले, तू त्या मुलासाठी स्वतःच्या कमाईतून पैसे खर्च केलेस. त्याला आईचं प्रेम दिलंस. आणि त्या बदल्यात कधीही 1 रुपयाची अपेक्षा केली नाहीस. आदित्यच्या आईवडिलांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जिला ते गरीब समजत होते, ती इतकी मोठ्या मनाची होती. तेवढ्यात विक्रम यांनी एक फाईल आदित्यच्या हातात दिली. त्यात त्या मुलाच्या नावावरची संपत्ती, ट्रस्टची कागदपत्रं आणि न्यायालयाचे आदेश होते. विक्रम म्हणाले, आमच्या भावाने त्या मुलासाठी शेकडो कोटींची संपत्ती ठेवली होती. आज आम्ही ती संपत्ती घेऊन आलो नाही. आम्ही आलो आहोत आमच्या पुतण्याला त्याची खरी मिळाली आहे हे सांगायला. सायली लगेच म्हणाली, नाही, मी त्याची जन्मदाती आई नाही. विक्रम हसले, आई ती नसते जी जन्म देते. आई ती असते जी आयुष्य देते. हे ऐकताच आदित्यच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती सायलीजवळ आली, थरथरत्या आवाजात म्हणाली, मुली, आम्ही तुला खूप चुकीचं समजलो. तुझा अपमान केला. आम्हाला माफ करशील? सायलीने लगेच त्यांच्या पायांना हात लावला. आई, मोठी माणसं कधी माफी मागत नाहीत. आदित्यच्या आईने तिला मिठी मारली. संपूर्ण घर भावुक झालं. काही दिवसांनी न्यायालयाच्या परवानगीने तो छोटा मुलगा आदित्य आणि सायलीसोबत राहायला आला. तो घरात आला आणि थेट सायलीला बिलगला, आई. इतकंच ऐकताच सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या स्त्रीला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती कधीच आई होऊ शकणार नाही, आज तिला देवाने आई होण्याचं सर्वात मोठं सुख दिलं होतं. काही महिन्यांनी आदित्यच्या वडिलांनी संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी आदित्य आणि सायलीकडे सोपवली. पण सायलीने पहिला निर्णय घेतला, या संपत्तीतील काही भाग अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वापरूया. सगळ्यांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं. 5 वर्षांनंतर त्याच अनाथाश्रमात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंचावर आदित्य,
सायली आणि त्यांचा दत्तक मुलगा उभे होते. त्या मुलाने माईक हातात घेतला आणि म्हणाला, लोक मला विचारतात, तुझी आई कोण? मी फक्त एकच उत्तर देतो, जिने मला जन्म दिला ती माझी आई असेल, पण जिने मला जगायला शिकवलं, प्रेम दिलं आणि आयुष्य दिलं, ती माझी खरी आई आहे. तो धावत जाऊन सायलीला मिठी मारतो. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून जातं. आदित्यच्या डोळ्यात अभिमान असतो. सायलीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं. त्या दिवशी प्रत्येकाला एक गोष्ट समजते. माणसाची श्रीमंती पैशात नसते, तर त्याच्या मनात असते. समाप्त. खरं प्रेम भूतकाळ, पैसा किंवा जन्म पाहत नाही. प्रेम विश्वास, त्याग आणि माणुसकीवर उभं असतं. ज्या मनात दया असते, तेच मन खऱ्या अर्थाने सर्वात श्रीमंत असतं.